या ठिकाणी एक लहान मुलगा सुंदर असं गाणं म्हणतोय. आज 15 ऑगस्ट 2026 रोजी वारजे येथील चौकामध्ये 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आले आहे. आज आपला देश स्वतंत्र झाला आहे. सर्व वारजेकरांनी मिळून 100 फुटी असा ध्वज उभारून आपल्या देशाच्या तिरंग्याला मानवंदना दिली आहे आणि यामध्ये सर्व वारजेकर उपस्थित होते. तरी पूर्ण सगळीकडे गुंजला पाहिजे. भारत माता की, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. सुंदर असा हवेमध्ये हेलकवणारा हा जो ध्वज आहे तो आपल्याला स्वाभिमानाची, आपल्या अभिमानाची जाणीव करून देत आहे. या ठिकाणी जसा जसा तो आकाशाकडे झेपवत आहे तसा तसा आपला आत्मविश्वास सुद्धा त्या ठिकाणी उंच भरारी घेत आहे. निडरता, निर्भयता आणि स्वाभिमान जर कुठे असेल तर आपल्या ध्वजामध्ये आहे. ध्वजाचं या ठिकाणी ध्वजारोहण होत असताना त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होताना दिसत आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर वारजेतील खूप असे वेगवेगळे सर्व्हिसमॅन, रिटायर्ड ऑफिसर्स सर्व उपस्थित आहेत. त्या सर्वांचंही या क्षणी हे पुन्हा एकदा स्वागत करतो. दरवर्षी वारजेकरांनी अतिशय सुंदरपणे, अतिशय अभिमानाने या ठिकाणी खूप वेळ उभा राहून या ठिकाणी आपल्या ध्वजाला सलामी दिलेली आहे. राष्ट्रप्रेम, देशप्रेम आणि आपल्या भागाच्या विषयी असलेलं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तेव्हा सर्वांचं पुन्हा पुन्हा एकदा नक्कीच आभार व्यक्त करतो. आपण स्वतंत्र आहोत, आपण या ठिकाणी निर्भय आहोत, त्याचं हे प्रतीक आहे. जसा हा ध्वज या ठिकाणी हवेमध्ये स्वतंत्रपणे हेलकावत आहे तसाच आपला अभिमान आणि आपला मनातील प्रत्येक क्षण सुद्धा हेलकावा खात आहे. साऊंड तयार व्हायचा आहे. मी सांगितल्यानंतर सुरू होईल. सर्वात पहिलं वंदे मातरम होईल. वंदे मातरम तयार ठेवायचं आहे साऊंड मध्ये. जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्या आपल्या ध्वजासाठी, आपल्या राष्ट्रासाठी.